या विधीचा उद्देश इतकाच आहे की लवकरात लवकर प्रसाद तयार होणं आणि त्याचा स्वीकार आपण करणं. मी तुम्हाला आधीच सांगितलं की वेळ माझ्यासाठी किती महत्वाची आहे आणि तुम्ही आता जे करताय ना ते तुम्ही मदत नाही करतात, तुम्ही माझा वेळ वाया घालवताय. मी पाहिलं साची काय कमाल आहे यांची. म्हणजे ह्या बोलत बसल्यात आणि वेळ मी वाया घालवतोय. आणि तुम्ही ना यापुढे कधीही आयुष्यात पूजेची जबाबदारी अंगावरती घेऊ नका. आजी चूल पेटत नाही म्हणून चिडतोस का पिंट्या? पेटवतोय पेटवतोय पेटो पेटो. पेटवतो मी. बाजूला वा, जाऊन बसा तिकडे. ओके. सावकाश, खरंच सावकाश करू? हो, भाजून नका घेऊ. कळते मला. झालं पेटली चूल, बस. मम्मा, अगं चूल पेटली. जाळ. हा अहो जाळ जाळ आहे की कमी झालाय. दिसतंय मला, डोळे आहेत मला. मग वाढवा ना. तुमच्या शब्दांनी नाही हा, लाकडांनी. वा, लवकरच सगळीकडे शिऱ्याचा खमंग वास पसरू दे. झालं माझं काम झालं ना. तरी तू इथेच थांबायचं आणि न भांडता. माझ्यापेक्षा जास्त हे यांना सांग. मी दोघांनाही सांगते. मी जरा पूजेची बाकी तयारी बघून येते. आजी नका काळजी करू, सगळं एकदम नीट होईल. ठीक आहे, आलेच मी. चला कोणते.